त्यासाठी सगळ्यात आधी एका कडेला 2 इंचावर आपल्याला एक रेषा आखून घ्यायची आणि ह्या रेषेपासूनच अलीकडे माप टाकायची आणि हे पलीकडचं जे 2 इंच आहे ते आपल्याला नंतर कटोरी वाढवण्यासाठी उपयोगी पडेल। इथे सुद्धा आपण मागच्या भागासाठी केलं होतं तसंच उंची अधिक 1 इंच टाकायचे। तुमची ब्लाउजची जितकी उंची आली असेल त्यात 1 इंच मिळवून तुम्ही इथे टाका किंवा सरळ आपला जो मागचा भाग आहे तो आहे तसाच आपण इथे आखून घेऊ शकतो। फक्त मागचा भाग ठेवताना ह्या रेषेपासून अलीकडे ठेवायचा। बाकी सगळा मागचा भाग आपण आहे तसाच आखणार आहोत। फक्त गळा मात्र आपल्याला पुढच्या भागाच्या मापाप्रमाणे टाकायचा आहे। पुढचा गळा 6 इंच आहे तर मी इथे 6.5 घेतलं, शोल्डर शिवण्यात अर्धा इंच जाईल म्हणून। आता आपण हा मागचा भाग काढून टाकू शकतो। पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार थोडा खोल असतो त्यामुळे इथून अर्धा इंच आत घेऊन पुढच्या मुंड्याचा खोल आकार द्यायचा। आपली योकपट्टी आली होती 3.5 आणि 4 इंच, तर इथे खालून 3.5 इंच वर घ्यायचं। तुमची जितकी योकपट्टीची उंची असेल तितकी तुम्ही इथं वर घ्यायचे। सगळीकडे तेवढंच अंतर घ्यायचं आणि ही रेषा सरळ आखून घ्यायची। नंतर ह्या मापाप्रमाणे आपण सेपरेट योकपट्टी कापतो। आपण मार्जिन 1.5 इंच घेतलं होतं तर इथे 1.5 इंच आत मार्जिनची रेषा आखून घ्यायची। यानंतर आपल्याला कटोरीचा आकार आखायचा आहे, तर त्यासाठी सुद्धा मी काही गणित सांगणार नाहीये, तर आपल्या ब्लाउजवर जे इथलं अंतर असेल तितकंच आपण घ्यायचंय। इथं मी मार्जिन सोडून कटोरीच्या बाजूच्या भागाचं हे अंतर आहे ते मोजून घेतलं। ते ब्लाउजवर 3 इंच आहे। तुम्ही तुमच्या ब्लाउजवर जितकं असेल तितकं हे अंतर घ्यायचंय। मुंड्यातलं अंतर मात्र मी सगळ्या मापांसाठी 2 इंचच घेते आणि गळ्याकडे आपण 4.5 ते 5 इंच घेऊ शकतो। हा झाला कटोरीचा आकार। यानंतर आपल्याला टक्स पॉइंट हे माप पाहिजे, तर ब्लाउजवर टक्स पॉइंट कसा मोजायचा ते बघूया। टक्सचा जो टोकाकडचा भाग आहे तिथपासून ते शोल्डर पर्यंत हे असं सपाट ठेवून घ्यायचं आणि शोल्डर पासून जिथपर्यंत टक्स शिवलाय तिथपर्यंतचं अंतर असेल आपला टक्स पॉइंट किंवा टक्स लाईन। हे मोजताना ब्लाउज ताणायचा नाहीये, फक्त सपाट ठेवायचा। इथे आपला टक्स पॉइंट 10 इंच आलाय। वरचं अर्धा इंच शोल्डर शिवण्यासाठी सोडायचं आणि त्याच्या खाली 10 इंच टक्स पॉइंट घ्यायचा। आता इथे एक रेषा आखून घ्यायची। अपर चेस्टचं माप तर आपण मागच्या भागासाठी आधीच घेतलं होतं। यानंतर ह्या टक्स लाईनवर आपल्याला फुल बसचं माप टाकायचंय। फुल बसचं माप ब्लाउजवर आपलं 11 इंच आलं होतं, तर बाहेर 1.5 इंच मार्जिन सोडून तिथून आतमध्ये आपल्याला 11 इंच घ्यायचंय। आपण जे 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तिथे हे 11 इंच येईल। इथे योकपट्टीसाठी 1 इंच वर घ्यायचं। आता कटोरीचं जेवढं अंतर आलंय त्याचा बरोबर मध्य काढायचा आणि इथे टक्स घ्यायचा आहे। ही रेषा सगळ्या मापांसाठी 1 इंच खाली वाढवायची। आता कटोरीचा खालचा आकार देताना अगदी सरळ तिरका न देता असा खोलगट द्यायचा